Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. 2 गावठी रिव्हॉल्वर व 3 जिवंत काडतुसे जप्त. उपनगर पोलिसांची कारवाई. नाशिक रोड प्रतिनिधी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या इच्छामणी लॉन्स जवळ एक संशयित युवक गावठी रिव्हॉल्वर बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अधिक कसून चौकशी केली असता आणखीन दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 रिव्हॉल्वर व 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एकूण 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 रिव्हॉल्वर व 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कामगिरीबद्दल उपनगर पोलिसांचे कौतुक केले जाते. उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयंत शिंदे सोमनाथ गुंड यांना गुप्त माहिती मिळाली की इच्छामणी लॉन्स जवळील मैदानाजवळ एक युवक गावठी कट्टा व काडतूस घेऊन येणार असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली. त्यानंतर सपकाळ यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना याबाबत सूचना दिली असता चौधरी व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार लखन सूरज गवळी, राहुल जगताप, करपे, सौरभ लोंढे आदींनी सापळा रचून संशयित युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता यात आणखीन एक साथीदार असल्याचे समजल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आलं व त्याच्याकडून आणखीन एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. असे एकूण 2 गावठी बनावटीचे कट्टे व 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या संशयित आरोपींची नावे शुभम अशोक जाधव वय 23 राहणार सोनवणे बाबा चौक समतानगर, सचिन धर्मा सोनवणे राहणार सदर व गणेश जगदीश भालेराव वय 24 राहणार सिद्धार्थ किराणा जवळ समतानगर उपनगर नाशिक रोड असे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदी उपस्थित होते. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार इम्रान शेख हे करीत आहेत. परिमंडळ 2 हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली. काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत. आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हातात बाळगून आहेत. मग त्या ठिकाणी सापळा रचून एकूण 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. एकंदर कारवाईमध्ये आम्ही 2 कट्टे जप्त केलेले आहेत आणि 3 जिवंत काडतुस जप्त केलेली आहेत. ही जी कारवाई आहे ही माननीय संदीप कर्णिक सर, सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे. सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीआय सपकाळे आपल्याला देतील. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला नेमणुकीचा आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुम्ही पेट्रोलिंग करत राहा. तर या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे. त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवालदार जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की आम्रपाली झोपडपट्टीच्या पुढे इच्छामणी मंदिराच्या बाजूला कोणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे. तर त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते. तर त्या टायमाला त्यांना ते 2 इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले. त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव, हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता. तर याच्या घरी जाऊन झडती घेतली, याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी 1 गावठी कट्टा विथ 2 जिवंत काडतूस असे आपण त्याच्याकडनं रिकव्हर केलेलं आहे. तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत. आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगू तुम्हाला. सध्या तपास आपण 1 दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं
आणखी एक पिस्तूल आणि 2 राऊंड हस्तगत केलेले आहे. अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन्स होते किंवा त्यांनी ते वेपन कुठनं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत. त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तसाही तपास आपण करत आहोत. प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, KVR न्यूज 24 तास.